जॉईन झालेत का सगळे? हो झाले. आवाज ऐकू येतोय ना? हो. आपलं युनिट 3 अजून शिल्लक आहे, ते आपण या आठवड्यात संपवणार आहोत. युनिट 3 मध्ये प्राथमिक स्वास्थ्य संरक्षण, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि कुटुंब कल्याण योजना, हे 3 टॉपिक आहेत. त्यातलं आज आपण प्राथमिक स्वास्थ्य संरक्षण बघायचंय. प्राथमिक स्वास्थ्य संरक्षण हे भारतीय सरकारनं सुरू केलेल्या योजनेनुसार आहे. भारतीय घटनेनुसार आरोग्य ही शासनाची जबाबदारी असून त्यास शासनाचे प्राथमिक कर्तव्य सुद्धा मानलेलं आहे. आणि जागतिक आरोग्य संघटनेनं सुद्धा आपल्या घटनेमध्ये धर्म, पंथ, जात, राजकीय पक्ष, आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती यापैकी कुठल्याही बाबींचा विचार न करता आरोग्य हा प्रत्येक व्यक्तीचा घटना घटनादत्त घटनेनं दिलेला अधिकार आहे असं मानलेलं आहे. आता सध्याच्या काळामध्ये भारतामध्ये आरोग्य सेवा या शहरांमध्ये, सगळ्या शहरांमध्ये उपलब्ध आहेत. पण ग्रामीण भागांमध्ये सर्व ठिकाणी आरोग्य सेवा आहेतच असं नाही. ग्रामीण भागामध्ये अजून सुद्धा या आरोग्य सेवांचा अभाव बऱ्याच ठिकाणी दिसून येतो. सध्या भारतामध्ये कोणकोणत्या आरोग्य समस्या आढळून येतात? तर पहिलं म्हणजे वाढती लोकसंख्या, पॉप्युलेशन एक्सप्लोजन. नंतर कुपोषण, माल न्यूट्रिशन. पर्यावरण स्वच्छतेचा अभाव, लॅक ऑफ एन्व्हायरमेंटल सॅनिटायझेशन. नंतर सांसर्गिक व्याधींचा झपाट्यानं होणारा प्रसार, हाय प्रिव्हॅलन्स ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस. आणि शेवटचं म्हणजे वैद्यकीय सेवांचा अभाव, लॅक ऑफ मेडिकल केअर फॅसिलिटीज. शहरामध्ये सगळ्या मेडिकल फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, परंतु ग्रामीण भागामध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी साधं प्राथमिक स्वास्थ्य रक्षणाची सुद्धा तिथे सोय नाहीये. बाकी तर गोष्टी फार लांब राहिल्या. तर एक 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 समस्या आपण बघूया. पहिली समस्या म्हणजे काय, तर वाढती लोकसंख्या. आता 11 मे 2000 रोजी भारताची लोकसंख्या ही 100 कोटी झालेली असून 2001च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 102.7 करोड एवढी आहे. अमेरिका, जपान आणि रशिया यांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा सुद्धा भारताची लोकसंख्या ही जास्त आहे. आणि त्यामध्ये दरवर्षी 13 दशलक्ष एवढ्या मोठ्या लोकसंख्येची भर पडत असते. आणि ही संख्या ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्या इतकी आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाची जेवढी लोकसंख्या आहे तेवढ्या लोकसंख्येची आपल्या देशामध्ये दरवर्षी भर पडत असते. म्हणजे किती किती लोकसंख्या वाढत चालली बघा. दर दिवसाला 55,000 बालकं जन्माला येतात. आणि लोकसंख्या विस्फोटामुळे मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय नुकसान होतंय. अनेक जटिल समस्या निर्माण झालेल्या आहेत. अन्न पुरवठा, पाणी पुरवठा, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, दळणवळणाच्या सुविधा, युवकांकरता रोजगार, इतक्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतंय. आणि यावर नियंत्रण घेणं हे राष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. नाहीतर या सुविधा या आत्ताच अपुऱ्या पडतायत आणि अजून लोकसंख्या जर वाढत गेली तर किती काय परिस्थिती होईल पहा. नंतर दुसरी समस्या म्हणजे कुपोषण, माल न्यूट्रिशन. तर माल न्यूट्रिशनामध्ये काय काय येतं, तर प्रथिना अभावी येणारे कुपोषण, प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन, प्रोटीन्स कमी पडतात, कमी वजनाची बालकं जन्माला येणं. म्हणजे मातेचं कुपोषण झाल्यामुळं गर्भाचं कुपोषण होतंय आणि कमी वजनाची बालकं जन्माला येतात. नंतर रक्तक्षय, अॅनिमिया, झिरोफ्थॅल्मिया, आयोडीनच्या अभावामुळे होणारे विकार, उदाहरणार्थ थायरॉइडचा विकार, गॉयटर. तर या समस्यांना राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमामध्ये प्राधान्य दिलेलं आहे आणि ते सोडवण्याचा हा प्रयत्न केला जातो. नंतर तिसरी सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पर्यावरण स्वच्छतेचा अभाव. आता पर्यावरण स्वच्छतेच्या अभावामध्ये दोन मुख्य गोष्टी येतात. एक म्हणजे मलनिष्कासन, एक्सक्रीटा डिस्पोजल. आणि दुसरं म्हणजे सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा अभाव. या दोन समस्या एकत्रितपणे अतिसार, बालपक्षाघात, संसर्गिक कामला या व्याधींकरता जबाबदार आहे.
या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने यांचा सुद्धा राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत समावेश केलेला आहे. नंतर चौथी समस्या म्हणजे सांसर्गिक व्याधींचा झपाट्यानं होणारा प्रसार. सांसर्गिक व्याधी कोणकोणत्या आहेत आणि ज्याचा झपाट्यानं प्रसार होतोय अशा व्याधी म्हणजे क्षयरोग, धनुर्वात, रोहिणी, घटसर्प, डांग्या खोकला, गोवर, आंतरिक ज्वर. हे जे आजार आहेत हे जास्त मोठ्या प्रमाणावर पसरत असतात. याशिवाय लैंगिक व्याधी, एड्स, मलेरिया, फिलेरिया या सुद्धा रोगांचा यामध्ये समावेश होतो. आणि यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात व्याधीजन्य प्रभाव आणि मृत्यूचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. याकरता सर्व व्याधींसाठी वेगवेगळे कार्यक्रम आखून त्यांचा राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमामध्ये अंतर्भाव केला जातो. आणि त्याच्या परिणामतः काही व्याधींवर आपण नियंत्रण सुद्धा मिळवलेलं आहे. उदाहरणार्थ धनुर्वातावर आता आपण नियंत्रण मिळवलंय. म्हणजे जवळजवळ धनुर्वात हा आजार नष्ट झालेला आहे. आता धनुर्वाताचा पेशंट आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यानंतर पोलिओ सुद्धा जवळजवळ पूर्ण जगातून नष्ट झालेला आहे. शिवाय डांग्या खोकला, गोवर, टायफॉइड अजून अधूनमधून पेशंट आहेत, पण डांग्या खोकला, घटसर्प हे सुद्धा आजार आता जवळपास नष्ट झालेले आहेत. त्यानंतर पाचवी समस्या म्हणजे वैद्यकीय सेवांचा आढळून येणारा अभाव. आता भारतामध्ये 80% लोकसंख्या ही ग्रामीण भागात आहे आणि 20% लोकसंख्या ही शहरी भागात आहे. आणि याच्या अगदी विपरीत परिस्थिती ही आरोग्य सेवेची आहे. म्हणजे 80% आरोग्य सेवा या फक्त शहरापुरता मर्यादित आहेत आणि 20% सेवा फक्त या ग्रामीण भागामध्ये मिळत असतात. त्यामुळे वैद्यकीय सेवेवर खूप मोठा ताण येतो आणि ही समस्या सोडवण्यासाठी शासन नेहमी प्रयत्न करत असतं. आता आरोग्य रक्षण, नागरिकांचं आरोग्य रक्षण किंवा स्वास्थ्य संरक्षण हे 3 भागांमध्ये केलं जातं. एक म्हणजे प्राथमिक स्वास्थ्य रक्षण, प्रायमरी हेल्थ केअर, द्वितीयक स्वास्थ्य रक्षण, सेकंडरी हेल्थ केअर आणि तृतीयक स्वास्थ्य रक्षण, टर्शरी हेल्थ केअर. तर आपण एक बघू. प्राथमिक स्वास्थ्य रक्षण. प्राथमिक स्वास्थ्य रक्षणामध्ये काय केलं जातं तर राष्ट्रीय आरोग्य सेवांमधलं ही पहिली पायरी आहे आणि जे सर्वप्रथम व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या संपर्कामध्ये येतं. उदाहरणार्थ बहुउद्देशीय कर्मचारी, नंतर अंगणवाडी सेविका, ग्रामीण मार्गदर्शक, प्रशिक्षित दाई हे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि एकात्मिक ग्राम विकास प्रकल्पाचा एक भाग आहेत. म्हणजे हे जे कर्मचारी आहेत, अंगणवाडी सेविका, ग्रामीण मार्गदर्शक, हे प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्तीपर्यंत आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचत असतात आणि त्यांना आरोग्य सेवा या देत असतात. नंतर द्वितीयक स्वास्थ्य रक्षण. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून पाठवलेल्या आरोग्य समस्यांचा निपटारा करण्याकरता तज्ञ व्यक्ती आणि सेवांची व्यवस्था केलेली असते. आता आपल्या देशात ह्या सेवांमध्ये जिल्हास्तरीय सर्वोपचार रुग्णालय, जनरल हॉस्पिटल किंवा सिव्हिल हॉस्पिटल आणि ग्रामीण रुग्णालय म्हणजे रुरल हॉस्पिटल यांचा अंतर्भाव होतो. म्हणजे द्वितीयक स्वास्थ्य रक्षणामध्ये ग्रामीण रुग्णालय आणि सिव्हिल हॉस्पिटल, जिल्हास्तरीय रुग्णालय यांचा समावेश होतो. नंतर तृतीयक स्वास्थ्य रक्षण. याच्यामध्ये काय येतं तर याच्यामध्ये सगळे विशेष उपचार उपलब्ध असतात. म्हणजे वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या आजारांवरची चिकित्सा, त्यानंतर मोठी मोठी ऑपरेशन या सगळ्याचा अंतर्भाव तृतीयक स्वास्थ्य रक्षणामध्ये येतो. या ठिकाणी विशेष उपचार उपलब्ध असून इथं वेगवेगळ्या परीक्षणांची आणि वेगवेगळ्या चिकित्सा पद्धतींची सोय उपलब्ध करून दिलेली असते. आणि भारतामध्ये या सेवा वैद्यकीय महाविद्यालय, नंतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आणि प्रादेशिक संस्था यामध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे जे वैद्यकीय महाविद्यालय आहेत तर प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाचे हॉस्पिटल असतं आणि त्या हॉस्पिटलमध्ये सगळे विशेष उपचार, विशेष सगळे ऑपरेशन आणि वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या केल्या जातात आणि त्या फ्री असतात. नंतर आता आपण बघूया की प्राथमिक स्वास्थ्य रक्षण. प्राथमिक स्वास्थ्य रक्षणामध्ये काय काय येतं
तर इसवी सन 1978 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं इसवी सन 2000 पर्यंत सर्वांना आरोग्य हा संदेश दिला होता. सर्वांना आरोग्य म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्तीला आरोग्याच्या आवश्यक सेवा मिळणं. जागतिक आरोग्य संघटना युनिसेफ या संस्थेचे कार्यकारी मंडळ आणि रशियन शासनाच्या निमंत्रणावरून 6 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर पर्यंत कझाक प्रदेशाची राजधानी अल्मा आटा इथे एक राष्ट्रीय परिषद भरवण्यात आली. आणि त्या परिषदेचा विषय होता की प्राथमिक स्वास्थ्य संरक्षण. ह्या परिषदेनं ज्या शिफारसी सुचवल्या त्या अल्मा आटा समितीच्या शिफारसी म्हणून ओळखल्या जातात. तर प्राथमिक स्वास्थ्य रक्षणासाठी प्रत्येक ग्रामीण भागामध्ये एक प्राथमिक स्वास्थ्य केंद्र म्हणजेच प्रायमरी हेल्थ सेंटर हे उभं करण्यात आलं. आता याच्यामध्ये एक भोरे समिती म्हणून नेमण्यात आली. तर ही भोरे समिती काय आहे, तर निरनिराळ्या आरोग्य समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं तज्ञ व्यक्तींची नेमणूक करून वेगवेगळ्या समित्या शासनाद्वारे तयार केल्या जातात. आणि त्यापैकी एक समिती म्हणजे भोरे समिती. आणि ही समिती हेल्थ सर्वे अँड डेव्हलपमेंट कमिटी या नावानं सुद्धा ओळखली जाते. या भोरे समितीची जी स्थापना आहे ती इसवी सन 1943 मध्ये करण्यात आली. सर जोसेफ भोरे हे या समितीचे अध्यक्ष होते, म्हणून त्या समितीचं नाव भोरे समिती असं होतं. भारतामधली आरोग्य सेवेची पुनर्स्थापना करण्याच्या दृष्टीनं त्यांनी सर्वसमावेशक शिफारसी इसवी सन 1946 मध्ये दिल्या. त्यांना भोरे समितीच्या शिफारसी असं म्हटलं जातं. आता या शिफारसी काय आहेत, तर गरजवंताला पुरेशा प्रमाणात प्रतिबंधात्मक, उपचारात्मक आणि प्रोत्साहनात्मक आरोग्य सेवा मिळाल्या पाहिजे. दुसरं म्हणजे जितकं शक्य असेल तितक्या जवळ गरजवंताला या सेवा उपलब्ध केल्या जाव्यात. नंतर धर्म, जात, आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता या सेवा ज्या आहेत त्या सगळ्यांना परवडू शकतील अशा किमतीत उपलब्ध झाल्या पाहिजेत. नंतर समाजातील दुर्लक्षित आणि दुर्बल घटकांकडे विशेष लक्ष द्यावं. घर आणि कार्यालय या दोन्ही ठिकाणी आरोग्यदायी वातावरणाची निर्मिती व्हावी आणि ती अवस्था सतत कायम राहावी याची काळजी घेतली गेली पाहिजे. तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्थापनेच्या पाठीमागं काय उद्देश होता, कशासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन केली, तर त्याचे उद्देश असे होते की आरोग्य रक्षणाकरता प्रोत्साहित करणं, व्याधी प्रतिबंधन करणं, त्वरित निदान करणं आणि निदान झाल्यानंतर त्वरित औषधोपचार सुद्धा करणं आणि शेवटचं म्हणजे पुनर्वसन. ह्या प्रमुख कल्पना किंवा उद्देश समोर ठेवून प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना निश्चित केली. या शिफारशी व्यतिरिक्त काही दीर्घ मुदतीचे आणि काही अल्प मुदतीचे कार्यक्रम सुद्धा भोरे समितीनं प्रस्थापित केले होते. आता दीर्घ मुदतीचा कार्यक्रम, लॉंग टर्म प्रोग्राम, याच्यामध्ये काय येतं, तर 10 ते 20,000 लोकसंख्येकरता 75 खाटांचं प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करायचं. त्याच्यामध्ये कोण कोण कर्मचारी असतील, तर वैद्यकीय अधिकारी त्याच्यामध्ये 6 असले पाहिजेत, स्वच्छता निरीक्षक 2, PHN 6, हेल्थ असिस्टंट 2 आणि इतर कर्मचारी 11 असे त्यामध्ये कर्मचारी किंवा स्टाफ हा असला पाहिजे. नंतर 30 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये केंद्राकरता 550 खाटांचे एक द्वितीयक स्वास्थ्य केंद्र असलं पाहिजे. आणि त्या द्वितीयक स्वास्थ्य केंद्रामध्ये प्रशासकीय अधिकारी आणि सर्व विभाग प्रमुख आणि शिवाय इतर सगळे कर्मचारी हे असले पाहिजेत. त्यानंतर 10 ते 30 लाख लोकसंख्येकरता 25 खाटांचं जिल्हा स्वास्थ्य रुग्णालय हे असलं पाहिजे. आता या शिफारसी 25 ते 30 वर्षात पूर्ण व्हाव्यात अशी किमान अपेक्षा होती, पण त्या तेवढ्या पूर्ण झालेल्या नाही. हा झाला लॉंग टर्म प्रोग्राम. नंतर अल्प मुदतीचे कार्यक्रम पण त्यांनी सूचित केले होते, शॉर्ट टर्म प्रोग्राम. ते काय आहे, तर हा कार्यक्रम 10 वर्षाच्या आत पूर्ण व्हावा अशी अपेक्षा होती, म्हणून त्याला शॉर्ट टर्म प्रोग्राम म्हणतात. आणि ह्या अंतर्गत 40,000 लोकसंख्येकरता एका प्राथमिक आरोग्य केंद्राची शिफारस केली होती. आणि त्या ठिकाणी
किमान 30 खाटांची व्यवस्था असावी. आणि कर्मचारी वर्ग हा वैद्यकीय अधिकारी 2, ANM 5, मिडवाईफ 4, प्रशिक्षित दाई 4, स्वच्छता निरीक्षक 2 आणि इतर कर्मचारी असावेत. ANM म्हणजे हे नर्सिंग कोर्सची ती डिग्री आहे, ANM नर्सेस. आता प्राथमिक आरोग्य केंद्र हा सामाजिक विकास कार्यक्रम तसंच एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचाच एक भाग आहे. आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर ह्या अहवालावर विचार करण्यात आला आणि या अहवालानुसार प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्याचं निश्चित करण्यात आलं. या ठिकाणी नियंत्रणात्मक आणि प्रतिबंधात्मक असे दोन्ही सेवा देण्याचं ठरवलं गेलं. आणि त्यानुसार 1952 नंतर भारतामध्ये प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना झाली. आता जे ग्रामीण भागामध्ये जे लोक राहतात तर त्यांचं आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली. आणि सुरुवातीला 80,000 ते 1,00,000 लोकसंख्येकरता किंवा 100 गावांकरता एक प्राथमिक आरोग्य केंद्र असायचं. पण आता काय आहे तर आता 30,000 लोकसंख्येकरता तसेच आदिवासी पर्वतीय भागाकरता 20,000 लोकसंख्येमागं एक प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात येतं. सध्या एका केंद्रामध्ये 6 उपकेंद्र असतात आणि त्याकरता 5,000 लोकसंख्या निश्चित करण्यात आली. म्हणजे 5,000 लोकसंख्येकरता एक उपकेंद्र आणि 6 उपकेंद्रांसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र अशी व्यवस्था ही केली आहे. आदिवासी आणि पर्वतीय भागाकरता हीच मर्यादा 30,000 लोकसंख्येसाठी निश्चित करण्यात आली. आता या प्राथमिक आरोग्य केंद्राची कामं काय काय आहेत? प्राथमिक आरोग्य केंद्रावर वेगवेगळ्या प्रकारची कार्य सोपवलेली आहेत. त्यापैकी प्रमुख कार्य अशी आहेत. एक म्हणजे वैद्यकीय सेवा पुरवणं, नंतर संक्रामक व्याधींच्या नियंत्रणाचे उपाय करणं, सार्वजनिक स्वच्छता ठेवण्यासाठी मार्गदर्शन करणं आणि मदत करणं आणि त्या भागात शुद्ध पाण्याचा पुरवठा होतोय का नाही याच्यावर सुद्धा लक्ष ठेवणं. नंतर माता बाल संगोपन, कुटुंब कल्याणाचे कार्यक्रम राबवणे, शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून घेणे, आरोग्य शिक्षण देणे, जन्म मृत्यूच्या नोंदीवर देखरेख करणे, वैद्यकीय अधिकारी आणि इतर सहाय्यक कर्मचारी यांना आरोग्य शिक्षण देणे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे. ही 10 कामं प्राथमिक आरोग्य केंद्राची आहेत. आता प्राथमिक आरोग्य केंद्रातला कर्मचारी वर्ग कसा असतो तर तिथे एक वैद्यकीय अधिकारी, नंतर कल्पद म्हणजे फार्मासिस्ट असतो, पुरुष आरोग्य सहाय्यक, स्त्री आरोग्य सहाय्यक, परिचारिका, बहुउद्देशीय कर्मचारी, वरिष्ठ लिपिक, वाहन चालक आणि वर्ग 4 चे कर्मचारी. वर्ग 4 चे कर्मचारी म्हणजे सफाई कामगार. अशा प्रकारचा स्टाफ हा तिथे कार्यरत असतो. नंतर एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंडर 6 उपकेंद्र असतात. मग उपकेंद्रामध्ये कोण कोण असतात कर्मचारी? तिथं आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ग्रामीण आरोग्य मार्गदर्शक आणि प्रशिक्षित दाई असं स्टाफ असते. आता प्राथमिक आरोग्य केंद्रावर कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची कामं काय आहेत? प्रत्येक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आहे. तर मग ह्या वैद्यकीय अधिकाऱ्याची काय कामं असतात? तर एक म्हणजे सामान्य वैद्यकीय सेवा देणं, जनरल क्लिनिकल सर्व्हिसेस, म्हणजे ओपीडी. ओपीडीला जे कोण पेशंट येत असतात त्यांना तपासणं आणि औषधं देणं. नंतर दुसरं म्हणजे निरीक्षणात्मक सेवा, सुपरवायझरी सर्व्हिसेस, म्हणजे बाकीचा स्टाफ त्यांची त्यांची कामं व्यवस्थित करतोय का नाही यांचं निरीक्षण करणं. आणि प्रशासकीय सेवा, प्रशासकीय सेवा म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेस, म्हणजे त्या प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या सगळ्या स्टाफचं ऍडमिनिस्ट्रेशन करण्याचं काम सुद्धा वैद्यकीय अधिकाऱ्यावर आहे. त्यानंतर सामान्य वैद्यकीय सेवा म्हणजे काय तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संपूर्ण भागातली प्रतिबंधात्मक आणि रोगनिवारणात्मक कार्याकरता वैद्यकीय अधिकारी हा जबाबदार असतो आणि तो बाह्य रुग्ण विभागामध्ये रुग्णांना तपासतो. आंतररुग्ण विभागामध्ये सुद्धा तो आपल्या सेवा देतो. नंतर मेडिको लिगल रुग्णांचं परीक्षण करून त्याच्या नोंदी करून ठेवणं, अत्ययिक रुग्णांवर उपचार करणं,
नंतर प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रयोगशालीय सेवा देणं. प्रयोगशालीय सेवा म्हणजे काय, तर जे काय ब्लड टेस्ट होतात, युरिन टेस्ट होतात, तर त्या सगळ्या सेवा देणं. रुग्णाची व्यवस्था प्राथमिक आरोग्य केंद्रावर होणे शक्य नसल्यास त्या रुग्णाला पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय किंवा सामान्य रुग्णालयात पुढे पाठवून देणं. ही सगळी कार्य पार पाडण्याची जबाबदारी वैद्यकीय अधिकाऱ्यावर असते. नंतर प्राथमिक आरोग्य केंद्रावर कार्यरत इतर कर्मचारी जे आहेत त्या इतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणं, ग्रामीण आरोग्य मार्गदर्शन करणं, अंगणवाडी कर्मचारी, अप्रशिक्षित दाई, शाळेचे शिक्षक इत्यादींना प्रशिक्षण देणं ही सुद्धा वैद्यकीय अधिकाऱ्याची कर्तव्य आहेत. शिवाय निरीक्षणात्मक कार्य म्हणजे या केंद्राचा कप्तान किंवा प्रमुख म्हणून वैद्यकीय अधिकारी काम करतो. हा येथील कार्यरत कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्याकरता मार्गदर्शन करतो आणि ते लोक व्यवस्थित काम करतायत का नाही यांचं निरीक्षण सुद्धा करतो. तसंच हा उपकेंद्र आणि इतर गावांना सुद्धा भेटी देत असतो. नंतर प्रशासकीय कार्य म्हणजे त्या भागात कार्यरत इतर ज्या आरोग्य संस्था आहेत, म्हणजे जी काही त्याच्या अंडर उपकेंद्र आहेत, त्यांना भेटी देऊन तिथल्या कार्याचं सुद्धा नियोजन करणं. नंतर इतर कर्मचारी वर्गाचे भेटीचे कार्यक्रम आखून त्यावर देखरेख ठेवण्याचं काम सुद्धा वैद्यकीय अधिकारी करतो. आणि सर्व कार्यक्रमांचे अहवाल तयार करून ते जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दर महिन्याला मीटिंग मध्ये ते मांडत असतो तो. नंतर बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांची कार्य. तर बहुउद्देशीय जे कर्मचारी आहेत त्यांनी काय करायचंय, तर हा जो बहुउद्देशीय कर्मचारी आहे त्याचं क्षेत्रामध्ये येणाऱ्या गावातील संपूर्ण कुटुंबाची माहिती गोळा करणं, त्यांची नोंदणी करणं, त्या आधारे कार्यक्रमांची अंमलबजावणी करणं, संक्रामिक व्याधींचे नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी मदत करणं, आरोग्य शिक्षण देणं, त्याच्या हाताखाली कार्य करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मदत करणं, मार्गदर्शन करणं, त्यांच्या कार्यांचं मूल्यमापन करणं, केंद्रामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यामध्ये संघ भावना जागृत करणं, ही सगळी कामं बहुउद्देशीय कर्मचाऱ्याची आहेत. नंतर पुरुष किंवा महिला आरोग्य सहाय्यक. हे महिला आरोग्य सहाय्यक आहे, यांच्या हाताखाली कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यावर ते देखरेख ठेवतात. तसंच त्यांच्या कार्यांचं मूल्यमापन करणं, कार्यक्रमाचं नियोजन, अंमलबजावणी करणं, त्याच्यासाठी मार्गदर्शन करणं आणि मदत करणं. याशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मासिक सभा घेणं, त्यांचा आढावा घेणं, त्यानुसार अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्याकडे पाठवणं, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संपूर्ण परिसरामध्ये राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबवण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याचे सहाय्यक म्हणून काम करणं, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नोंदी तयार करणं, त्या अद्ययावत ठेवणं आणि त्यानुसार पुढे कार्य करणं, या सर्व कार्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करणं ही कार्य पुरुष किंवा महिला आरोग्य सहाय्यकास करावी लागतात. नंतर परिचारिका. परिचारिका म्हणजे नर्सेस. यांचं काम काय आहे, तर गर्भवती स्त्रियांची ठराविक वेळेत नोंदणी करणं, माता, बाल आणि इतर अहवाल तयार करणं, नंतर त्या भागामधील 50% गर्भवती स्त्रियांची प्रसूती करणं, दायांनी केलेल्या प्रसूतीवर देखरेख ठेवणं, कुटुंब कल्याण आणि इतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी करणं, मातांना आरोग्य शिक्षण देणं, महिला मंडळाच्या सभा आयोजित करणं आणि त्यांचं सहकार्य मिळवणं, जन्म मृत्यूची नोंद करणं, ही सगळी कार्य परिचारिकेला करावी लागतात. नंतर कल्पद म्हणजे फार्मासिस्ट. हा काय करतो, तर तो वैद्यकीय अधिकाऱ्यानं दिलेल्या आदेशाप्रमाणे औषधांचं वाटप करतो, औषधांच्या नोंदी ठेवतो आणि ती सगळी औषधं आहेत ती सगळी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचं व्यवस्थित नियोजन करणं. नंतर वरिष्ठ श्रेणी लिपिक म्हणजे जे काही कर्मचारी काम करतायत तर त्यांचे अहवाल तयार करणं, त्यांच्या सेवा पुस्तिका तयार करणं, त्यातल्या नोंदी अद्ययावत ठेवणं, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांच्या नोंदी, त्यांचे पगारपत्रक तयार करणं, पगार वाटप करणं, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेली इतर कामं करणं, ही सगळी जबाबदारी वरिष्ठ श्रेणी लिपिक म्हणजे हेड क्लार्क वर असते. जर वाहन असेल तर त्या वाहनाच्या चालकाचं एक पद असतं, तो वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आदेशानुसार
ड्रायव्हरचं काम करतो. या व्यतिरिक्त ठराविक मानधनावर कार्य करणारे 2 कर्मचारी हे प्राथमिक आरोग्य केंद्रावर कार्यरत असतात. आता सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रत्येक ठिकाणी एका योग प्रशिक्षकाची सुद्धा निवड केली जाते. योग प्रशिक्षक सुद्धा असतो प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये. तर तिथे तुम्ही योग प्रशिक्षक म्हणून सुद्धा काम करू शकता. फक्त एक जायचं आणि साधारण 1 ते 2 तास तिथल्या लोकांना, तिथे येणाऱ्या पेशंटना योगासनं वगैरे योगिक प्रक्रिया शिकवायच्या. त्यासाठी प्रत्येक सेशनचे 500 रुपये दिले जातात. तर कोणाला गरज असेल किंवा करायची इच्छा असेल तर तसं काम तुम्ही करू शकता. नंतर ग्रामीण आरोग्य रक्षक किंवा मार्गदर्शक, याला CHG कम्युनिटी हेल्थ गाईड असं म्हटलं जातं. श्री श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण आरोग्य योजनेकरता एक समिती नेमण्यात आलेली होती आणि त्यांनी 1977 मध्ये काही शिफारसी शासनाला सादर केल्या होत्या आणि त्या शिफारसीनुसार ग्रामीण आरोग्य रक्षक हे मानधनावर आधारित पद सुरू करण्यात आलं. ग्रामीण आरोग्य रक्षकाची नेमणूक करण्याकरता त्याची काही बाबींची पूर्तता होणं आवश्यक असते. तर कोणत्या बाबी आहेत त्या? तर ती व्यक्ती त्या गावची रहिवासी असणं आवश्यक आहे. नंतर तिचं शिक्षण कमीत कमी 6वी पर्यंत तरी झालं असलं पाहिजे. नंतर या कार्याकरता त्या व्यक्तीची दररोज 2 ते 3 तास काम करण्याची तयारी असली पाहिजे. तर अशा पद्धतीनं ते सुद्धा काम करू शकतात. सर्वसाधारणपणे 100 लोकसंख्येकरता, परंतु आदिवासी आणि पर्वती भागामध्ये 500 लोकसंख्येकरता एका ग्रामीण आरोग्य रक्षकाची नेमणूक करतात आणि त्याची निवड करतेवेळी आरक्षित व महिला उमेदवाराला प्राधान्य दिलं जातं. त्याला 3 महिन्याचं प्रशिक्षण दिलं जातं त्याच्या कामाचं आणि त्या अवधीत त्याला आरोग्य सेवेच्या कल्पना, नंतर कुटुंब कल्याण, व्यक्तिगत स्वच्छता, आरोग्य शिक्षणाचं तत्व इत्यादी विषयी माहिती दिली जाते आणि या कालावधीत त्याला महिना 200 रुपये ह्याप्रमाणे मानधन दिलं जातं. तर 200 रुपयासाठी एवढी कामं आजकाल आता कुणी करणार नाही. पण आता ते मानधन कदाचित वाढलं असणार आहे. हे पूर्वीचं मानधन त्यांनी इथं दिलेलं आहे. प्रशिक्षण संपल्यावर त्याला एक मार्गदर्शक पुस्तिका आणि सामानाची पेटी किंवा ज्याला आपण किट म्हणतो ते किट दिलं जातं आणि काही ठराविक औषधं सुद्धा दिली जातात. त्या व्यतिरिक्त तो कुठलेही औषध देऊ शकत नाही. म्हणजे त्याला जेवढं प्रशिक्षण दिलंय आणि जी औषधं त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रातनं दिली गेलेली आहेत तेवढीच औषधं त्यांना लोकांना द्यायची आहेत. त्याच्या व्यतिरिक्त कुठलेही औषध तो देऊ शकत नाही. तो रुग्णाला इंजेक्शन देऊ शकत नाही. तो कुठल्याही रुग्णावर 2 दिवसापेक्षा अधिक काळ उपचार सुद्धा त्यानं करायचे नाहीयेत. म्हणजे 2 दिवसात तो जर रुग्ण बरा नाही झाला तर त्यानं वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत आणलं पाहिजे. त्याला मासिक 50 रुपये प्रमाणे सुद्धा मानधन दिलं जातं. त्यासाठी म्हणजे रुग्णाला औषध देण्यासाठी. नंतर प्रशिक्षित दाई, ग्रामीण भागामध्ये 95% प्रसूती या घरीच होत असतात आणि ग्रामीण भागात व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळं माता मृत्यूचं तसेच बालमृत्यूचं सुद्धा प्रमाण हे पूर्वी वाढलेलं होतं. त्याकरता प्रशिक्षित दाई ही योजना सुरू करण्यात आली. यामध्ये 1000 लोकसंख्येकरता एका दाईची नियुक्ती करण्यात आली. तिला 1 महिन्याचं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्या काळात तिला 300 रुपयाचं ठराविक वेतन सुद्धा दिलं जातं. तिला एक सामानाची पेटी दिली जाते आणि ही आठवड्यामध्ये 2 दिवस प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रावर आणि 4 दिवस त्या केंद्र व उपकेंद्राच्या इतर परिसरामध्ये ती काम करते. तिला प्रत्येक प्रसूती मागं ₹2 दिले जातात. तर हे पूर्वीच त्यांनी दिलेलं आहे. आता 2 रुपयासाठी कुणीही काहीही काम करणार नाही. आता ते मानधन वाढलेलं असणार आहे. समाजाकडून दाईला आपल्या सेवेचा मोबदला घेण्याची सूट असते. म्हणजे तिला एक ठराविक मानधन तर दिलं जातं, पण जर तिला स्वतःला पेशंट कडून सुद्धा मानधन घेण्याची सूट दिलेली आहे. म्हणजे ती त्याचा पैसे घेऊ शकते मोबदला.
नंतर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत प्रभारी वैद्यकीय अधिकारी हा त्या केंद्रावरील प्रशासनाचं सुद्धा कार्य बघतो. तो आरोग्य केंद्राचा प्रमुख म्हणून कार्यरत असतो आणि त्याच्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवणं, मार्गदर्शन करणं, त्यांच्या कार्याचं मूल्यमापन करणं ही कार्य प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्याला करावी लागतात. तर हे झालं प्राथमिक आरोग्य रक्षण याबद्दलचे भारतीय शासनामध्ये असलेले जे काही सेवा आहेत त्याबद्दल आपण बघितलं. यानंतर आपण राष्ट्रीय राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे त्याबद्दल बघू. राष्ट्रीय आरोग्य अभियानावर पण दरवर्षी प्रश्न येत असतो परीक्षेत. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम. भारत स्वतंत्र झाल्यानंतर लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी केंद्रीय शासनाद्वारे अनेक उपाययोजना केल्या गेल्या आणि त्यामधलं एक पहिलं पाऊल म्हणजे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम. आता हे जे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आहेत ते संसर्गिक व्याधी नियंत्रण आणि त्यांचं निर्मूलन, याशिवाय वातावरणातलं प्रदूषण दूर करणं, आहाराचा दर्जा सुधारणं, लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणं, ग्रामीण आरोग्यामध्ये सुधारणा करणं यासाठी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम हा सुरू करण्यात आला. आणि याकरता जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, नंतर जागतिक बँक, सीडा, दांडिया इत्यादी सारख्या गैर प्रशासकीय विदेशी संस्थांचं सुद्धा सहकार्य याला मिळत आहे. सध्या राष्ट्रीय स्तरावर काही प्रमुख आरोग्य कार्यक्रम राबवले जातात. ते कोणकोणते आहेत? तर एक म्हणजे राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम, नॅशनल फॅमिली वेलफेअर प्रोग्राम. नंतर राष्ट्रीय सार्वत्रिक लस टोचणी कार्यक्रम, नॅशनल युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम. नंतर राष्ट्रीय माता बाल संगोपन कार्यक्रम, नॅशनल मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ प्रोग्राम. राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन कार्यक्रम, नॅशनल मलेरिया इरॅडिकेशन प्रोग्राम. राष्ट्रीय फिलेरिया नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम, राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम. त्यानंतर राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम, अतिसारजन्य व्याधी नियंत्रण कार्यक्रम, लैंगिक व्याधी नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय नारू निर्मूलन कार्यक्रम, राष्ट्रीय जलपुरवठा आणि स्वच्छता नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय शालेय आरोग्य कार्यक्रम, राष्ट्रीय पोषाहार कार्यक्रम. पोषाहार म्हणजे नॅशनल न्यूट्रिशन प्रोग्राम, म्हणजे आता जे मुलांना खिचडी वगैरे शाळेत दिली जाते ना, ते राष्ट्रीय पोषाहार कार्यक्रमांतर्गतच आहे. नंतर राष्ट्रीय मधुमेह नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कॅन्सर नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम. नंतर आवश्यक गरजा पूर्ती कार्यक्रम म्हणजे मिनिमम नीड्स प्रोग्राम. अशा प्रकारचे राष्ट्रीय कार्यक्रम हे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत राबवले जातात. आता यातला आपण एक 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 बघूया. नियमितपणे शीतपूर्वक तीव्र ताप येतो. 1-2 दिवसाच्या अंतरानं शीतपूर्वक म्हणजे जोरात थंडी वाजून ताप येत असतो मलेरियामध्ये आणि काही वेळानं घाम येऊन ताप उतरतो. असं चक्र हे सतत सुरू असतं. त्यामुळं काय होतं, रक्तधातूचा क्षय होतो, प्लीहा वृद्धी होते आणि या व्याधीमुळे पूर्वी जगभर दरवर्षी करोडो व्यक्ती मृत्यू पावत असत. तसंच ज्वर, दौर्बल्य आणि इतर अनुषंगिक कारणामुळे सुद्धा दरवर्षी लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान पण होत असे. परंतु इसवी सन 1939 नंतर डीडीटी सारख्या दीर्घकाळ कार्य करणाऱ्या प्रभावी कीटकनाशकामुळे मलेरियाचं नियंत्रण करणं शक्य झालं. पूर्वी जगामध्ये खूप मोठ्या प्रदेशांमध्ये या व्याधीचा प्रसार होता. आता सध्या काय आहे की फक्त उष्ण कटिबंधातल्या काही प्रदेशातच हे व्याधी आढळून येतात. आता आपण उष्ण कटिबंधातच आहे, परंतु आपल्याकडे सुद्धा मलेरिया हा आजार खूप म्हणजे नियंत्रणात आलेला आहे.
म्हणजे पूर्वी जेवढे मलेरियाचे रुग्ण असायचे त्या मानानं आता मलेरियाचे रुग्ण खूप कमी आढळून येतात. भारतामध्ये राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रम एप्रिल 1953 मध्ये सुरू करण्यात आला आणि या योजनेचा उद्देश मलेरियाचा प्रादुर्भाव कमी करून त्याचं जनस्वास्थ्य लिघातत्व पूर्णपणे नष्ट करण्याचा होता. आणि या ठिकाणी प्लीहा दर 10% वर आहे. या ठिकाणी वर्षातून 2 वेळा हा कार्यक्रम राबवला जात असे. आता 1953 ते 1958 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये हा कार्यक्रम राबवला असता मलेरियाच्या केसेस 75 दशलक्ष वरून 2 दशलक्ष वर आल्यात. या यशामुळे प्रभावित होऊन इसवी सन 1958 मध्ये भारतात राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन कार्यक्रम सुरू करण्यात आला आणि त्यानुसार मलेरियाचा प्रसार पूर्णपणे थांबवून नवीन लागण थांबवणं आणि आश्रयस्थानातून रोगाणूंचं समूळ उच्चाटन करणं ही उद्दिष्ट ठरली. आश्रयस्थानातून म्हणजे जिथं ते रोगाणू आहेत ते स्थान. आणि राष्ट्रीय दर्जानुसार हा कार्यक्रम 4 अवस्थांमध्ये राबवला गेला. एक म्हणजे पूर्व तयारी अवस्था, प्रिपरेटरी फेज. दुसरी आक्रमण अवस्था, अटॅक फेज. संघटनात्मक अवस्था, कन्सॉलिडेशन फेज. आणि क्षेमरक्षण अवस्था म्हणजे मेंटेनन्स फेज. आता पूर्व तयारी अवस्था म्हणजे काय, तर या अवस्थेची तयारी पूर्वी झालेलीच असते, त्यामुळं निर्मूलन योजनेत ही अवस्था नव्हती. नंतर आक्रमण अवस्था म्हणजे या अवस्थेत घरोघरी जाऊन डीडीटी या कीटकनाशकाचा फवारा करण्यात आला. त्यामुळं डासांचं निर्मूलन झालं. डासांमार्फतच मलेरिया पसरत असतो ना, म्हणून डासांचं नियंत्रण करणं आवश्यक होतं आणि डीडीटी मुळे डासांचं प्रमाण कमी झालं. नंतर संघटनात्मक अवस्था म्हणजे सुरुवातीला 1-2 वर्षापर्यंत कीटकनाशकांचा फवारा मारण्याचं काम सुरू ठेवलं गेलं. पण या अवस्थेचा प्रमुख उद्देश मलेरियाची साथ वैज्ञानिक अन्वेषण करणे हा होता. त्यानुसार रोगाणू असलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांना औषधोपचार करून रोगाणूंचे उच्चाटन करण्यात आले आणि शरीरामध्ये रोगाणू असलेल्यांचा शोध हा सर्वेक्षणाद्वारे करण्यात येतो. यामध्ये सर्वेक्षण करून मलेरियाचे रुग्ण शोधून काढले जातात. म्हणजे घरोघरी जाऊन तिथं प्रत्येक घरामध्ये कोणी मलेरियाचा रुग्ण आहे का हे तपासलं जातं. मलेरियाचे रुग्ण शोधले जातात आणि मग त्यांना उपचार केले जातात. हे 2 प्रकारे केलं जातं. एक म्हणजे घरोघर अवेक्षण आणि रुग्णालयातील रुग्णांचं अवेक्षण. तर घरोघर अवेक्षण म्हणजे काय, तर हे अवेक्षण प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातील बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांकडून केलं जातं. त्यांना ठराविक लोकसंख्येचा गट नेमून दिला जातो. ते घरोघरी जातात आणि ताप असलेला रुग्ण आहे का ते शोधून काढतात आणि मग त्याच्या रक्ताचा नमुना घेऊन प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवून दिला जातो आणि त्याचा रिपोर्ट मागवला जातो आणि तो रिपोर्ट येईपर्यंत रोगाला रोगोद्भवाविरुद्ध उपचार दिले जातात. म्हणजे प्रिझम्पटिव्ह ट्रीटमेंट दिली जाते. या प्रिझम्पटिव्ह ट्रीटमेंट मध्ये काय दिलं जातं, तर क्लोरोक्विनच्या 600 मिलीग्रॅमच्या गोळ्या दिली जातात. सुरुवातीला 4 गोळ्या, नंतर 6 तासांनी 2 गोळ्या आणि नंतर 2 दिवस सकाळ संध्याकाळ एक गोळी दिली जाते. आणि रुग्णाचे जेव्हा ब्लडचा रिपोर्ट येतो तो जर पॉझिटिव्ह आला तर समूळ उच्चाटन उपचार म्हणजेच रॅडिकल ट्रीटमेंट ही दिली जाते. त्याच्यामध्ये क्लोरोक्विन या औषधासोबत प्रायमाक्विन हे औषध सुद्धा दिलं जातं. नंतर रुग्णालयातील रुग्णांचं अवेक्षण. आता हे अवेक्षण प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, रुग्णालय, खाजगी दवाखान्यामध्ये मधून आलेले रुग्ण यांच्यामधून केलं जातं. आता यामध्ये ज्वराचा इतिहास असलेले जे रुग्ण आहेत ते शोधून काढले जातात आणि त्यांना सुद्धा रोगोत्थव विरुद्ध उपचार हे दिले जातात आणि समूळ उच्चाटनात्मक उपचार सुद्धा केले जातात. याशिवाय या अवस्थेमध्ये नवीन लागण झाल्यास त्या अनुषंगानं साथ वैज्ञानिक अनुसंधान करणं, ज्या भागात लागण झालेली आहे तिथं विविध प्रकारचे रोग नियंत्रक उपाययोजना ही कार्य केली जातात. आणि त्यानंतर चौथं जे आहे
क्षेमरक्षण अवस्था. तर या अवस्थेमध्ये इतर भागातून आलेल्या मलेरियाच्या रुग्णांवर विशेष लक्ष दिलं जातं आणि संपूर्ण जगातून मलेरियाचं निर्मूलन होईपर्यंत ही दक्षता घेणं गरजेचं आहे. सुरुवातीला मलेरिया निर्मूलन कार्यक्रम हा खूप यशस्वीपणे राबवला गेला, परंतु लगेच या कार्यक्रमाची पिछेहाट सुरू झाली. म्हणजेच मलेरिया व्याधीचं जनपदोध्वंसात्मक स्वरूप दिसायला लागलं. 1961 मध्ये रोगाणुयुक्त स्तराचं प्रमाण 0.38% होतं, ते 1936च्या 76च्या साथीमध्ये 6.4 दशलक्ष पर्यंत पोहोचलं. मलेरियाचा हा प्रसार आणि शेजारी राष्ट्रामधील परिस्थिती यांचा विचार करून भारत सरकारनं यावर विचार करण्याकरता तज्ञ व्यक्तींची एक समिती नेमली आणि त्यांच्या शिफारसीनुसार एप्रिल 1977 मध्ये भारतामध्ये मॉडिफाईड प्लॅन ऑफ ऑपरेशन सुरू करण्यात आला. आणि या कार्यक्रमाची प्रमुख उद्दिष्ट ही अशी होती की मलेरियामुळे होणारे मृत्यू प्रतिबंधित करणं, मलेरियामुळे होणारी रोगकारकता म्हणजे मॉर्बिडिटी कमी करणं आणि मिळालेल्या यशाचं मूल्यमापन करणं. आणि या तत्वावर हा कार्यक्रम सुरू ठेवण्यात आला. नंतर अल्मा आटा समितीच्या शिफारसीनंतर 1978 मध्ये मलेरिया नियंत्रण कार्यक्रमामध्ये जागतिक आरोग्य संघटनेद्वारे नवीन कृती कार्यक्रम मान्य करण्यात आला आणि प्राथमिक स्वास्थ्य संरक्षणाच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी करायचं ठरलं. मलेरिया नियंत्रणाचे अनेक कार्यक्रम, उदाहरणार्थ औषधी वितरण, म्हणजे मलेरियाचं जे क्लोरोक्विन, ट्रायमाक्विन ही जी औषधं आहेत त्या औषधांचं सगळ्या आरोग्य केंद्रांवर तसंच ज्या घरामध्ये रुग्ण आहे तिथे जाऊन औषधाचं वाटप करण्यात आलं. नंतर इसवी सन 1994 मध्ये भारत सरकारनं या व्याधी संदर्भात एक तज्ञ समिती नेमली आणि त्या समितीच्या शिफारसीनुसार मलेरिया ऍक्शन प्रोग्राम सुरू करण्यात आला. आणि ह्या कार्यक्रमांतर्गत ज्या जिल्ह्यामध्ये याचा उद्गम जास्त प्रमाणात आहे त्या ठिकाणी त्वरित निदान आणि त्वरित उपाययोजना सुरू करण्यात आली. मान्सून पूर्वी म्हणजे पावसाळा सुरू व्हायच्या आधी जून मध्ये मलेरिया विरोधक महिना पाळून त्यात लोकांमध्ये या कार्यक्रमाबद्दल जनजागृती करण्याचं निश्चित केलं. आणि या कार्यक्रमाचा प्रमुख भाग अवेक्षण हा आहे. शहरी विभागामध्ये 50,000च्या वर लोकसंख्येमध्ये जर रक्ताच्या नमुन्याचा दर 5% सकारात्मक असेल तर त्या भागाकरता शहरी मलेरिया नियंत्रण योजना सुरू करून तिथं घरोघरी अवेक्षण करण्याचं ठरवलं गेलं. अशा प्रकारे मलेरियाचं निर्मूलन आता सध्याच्या काळात तरी जवळजवळ 99% यशस्वी झालेले आहे. मलेरियाचे रुग्ण आता फारसे दिसून येत नाहीत. त्यानंतर राष्ट्रीय फायलेरिया किंवा त्यालाच श्लीपद असं म्हटलं जातं, तर ह्या रोगाच्या नियंत्रणावर सुद्धा कार्यक्रम करण्यात आला. आता ह्या आजारामध्ये मलेरियाप्रमाणेच वारंवार थंडी वाजून ताप येतो. त्यावेळी हातावर आणि पायावर थोड्या प्रमाणामध्ये सूज येते आणि याशिवाय जांघेमध्ये आणि काखेमध्ये लिम्फ नोड्स आढळतात, म्हणजे लसिका ग्रंथी या तिथल्या वाढतात. आणि ही लक्षणं काय आहेत तर सुरुवातीला ही लक्षणं दिसून येतात, नंतर हळूहळू हातापायांवर आणि वृषणावर सुद्धा सूज हळूहळू वाढायला लागते आणि ती सूज कायमस्वरूपी राहते. ती सूज ही कमी होत नाही आणि त्यामुळे त्या व्यक्तीमध्ये विद्रुपता येते. म्हणजे ही सूज कायमस्वरूपी असल्यामुळं त्याला काहीही उपाय त्याला उपयोगीच पडत नाही. ती सूज कायमचीच राहते. या रोगामुळे सहसा मृत्यू होत नाही. फिलेरियामुळे कोणाचा सहसा मृत्यू होत नाही, परंतु अप्रत्यक्षरित्या दरवर्षी करोडो रुपयांचं नुकसान मात्र होत असतं. राष्ट्रीय फिलेरिया नियंत्रण कार्यक्रम भारतामध्ये 1955 मध्ये सुरू करण्यात आला. सध्या भारतामध्ये 4 करोड लोक या व्याधीच्या विळख्यात येण्याची शक्यता असून 19 दशलक्ष लोकांना हा व्याधी झालेला आहे. 25 दशलक्ष लोकांमध्ये या व्याधींचे जीवाणू आढळले आहेत. इसवी सन 1978 पासून या कार्यक्रमातील कृती दलास शहरी मलेरिया नियंत्रण योजनेशी संलग्न करण्यात आलं आणि प्रशिक्षण आणि संशोधन घटकांना
संचालक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस नवी दिल्ली यांच्या अधिपत्याखाली आणण्यात आलं. आता आमच्या बिल्डिंग मध्ये सुद्धा एक पेशंट आहे. आता तो पेशंट 90 वर्षाचा आहे, पण त्याला 15 ते 20 वर्षापूर्वी फिलेरिया झाला होता आणि त्याचा एक पाय कायमचा सुजलेला आहे. काहीही केलं तरी त्या पायावरची सूज कमी येत नाही. म्हणून या व्याधीला पूर्वी हत्ती पाय असं सुद्धा म्हटलं जायचं, कारण ते पाय असे हत्तीसारखे सुजतात आणि ती सूज कुठल्याही औषधाने कमी होत नाही. आता 20 वर्षापूर्वी फिलेरिया झाला होता त्या पेशंटला, अजूनही त्याचा पाय हत्तीसारखा सुजलेलाच आहे, ती सूज कायमस्वरूपी आहे. अशा प्रकारे ती सूज राहते कायम. त्यामुळे मग चालताना पाय जड येणं, बरोबर चालता न येणं वगैरे असे प्रॉब्लेम येतात, पण त्यांना कोणी मरत नाही या आजाराने. तर याच्यासाठी जो राष्ट्रीय कार्यक्रम राबवला जातो त्याची प्रणाली अशी आहे. आतापर्यंत ज्या भागामध्ये सर्वेक्षण झालं नाही तेथील अडचणींच्या मर्यादांची व्याप्ती ठरवणं, नंतर रिकरंट अँटीव्हायरल मेजर्स आणि अँटी पॅरासायटिक मेजर्स द्वारे शहरी भागातील व्याधींचं नियंत्रण करणं. आतापर्यंत 300 जिल्ह्यापैकी 238 जिल्ह्यांचा की जे फिलेरियाच्या स्थानिक भागामध्ये राहतात तेथील सर्वेक्षण पूर्ण झालेलं असून 175 स्थानिक रुग्ण हे फिलेरियासिसचे आढळून आलेले आहेत. भारतामध्ये 1999च्या आकडेवारीनुसार 206 फिलेरिया नियंत्रण पथक आणि 26 सर्वेक्षण पथक आणि 199 फिलेरिया क्लिनिक स्थानिक साथीच्या भागामध्ये कार्यरत आहेत. याद्वारे केवळ 47 दशलक्ष लोकसंख्येलाच त्याचा फायदा होऊ शकतो, जेव्हा की 420 दशलक्ष लोकसंख्या ह्या व्याधीच्या विळख्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळे आता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून तेथील कर्मचारी आणि ग्रामीण आरोग्य मार्गदर्शकांना प्रशिक्षित करून त्यांच्या मार्फत हा कार्यक्रम राबवण्याचं ठरलेलं आहे. ह्या कार्यक्रमामध्ये रक्ताचे नमुने घेऊन रुग्ण हे शोधून काढले जातात आणि त्यांच्यावर डाय इथाइल कार्बामॅझिन ह्या औषधाद्वारे उपचार केले जातात. मलेरिया प्रमाणच फिलेरिया हा आजार सुद्धा आता खूप नियंत्रणात आलेला आहे आणि अगदी क्वचितच एखादा पेशंट फिलेरियाचा सापडतो. यानंतर राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम. आता रोगाचे रुग्ण पूर्वी खूप होते, त्या मानानं आता कुष्ठरोगाचे रुग्ण खूप कमी झालेले आहेत, पण कुष्ठरोग हा पूर्णतः नष्ट झालेला नाही. अजूनही कुष्ठरोगाचे रुग्ण अधूनमधून सापडत असतात. तर कुष्ठरोगामध्ये काय होतं तर त्वचेवर चट्टे येणं, मज्जासूत्र जाड होणं, त्वचेमध्ये बधिरता येणं, व्रण निर्माण होणं, ही दीर्घकाळ राहणारी आणि विद्रुपता निर्माण करणारी कुष्ठव्याधीची वैशिष्ट्य आहे. आणि या व्याधीविषयी समाजामध्ये अज्ञानामुळे अनेक प्रकारच्या गैरसमजुती आहेत. त्यामुळे रुग्णावर सामाजिक बहिष्काराची वेळ येते. लोक त्याच्यावर बहिष्कार टाकतात. त्यामुळे रुग्णामध्ये हा रोग लपवून ठेवण्याची प्रवृत्ती वाढते. या कारणामुळं प्रसारक्षम रुग्णांचं प्रमाण हे वाढत आहे. म्हणजे लोक त्या व्यक्तीवर बहिष्कार टाकतात. म्हणून मग लोक काय, ज्याला हा रोग झालेला आहे तो माणूस काय करतो की तो रोग तो लपवून ठेवतो, तो कोणाला सांगत नाही. आणि ते न सांगण्यामुळे काय होतं, प्रसारक्षम रुग्णांच्या मुळे त्याच्या संपर्कात येणाऱ्या इतरांना तो रोग हा होत असतो आणि त्याचा प्रसार हा वाढत जातो. तर राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम हा भारतामध्ये 1955 मध्ये सुरू करण्यात आला आणि यामध्ये त्वरित निदान करून त्या व्याधीचे रुग्ण शोधून काढणे, त्याच्यावर DDS सल्फोनद्वारा उपचार करणं हा याचा भाग होता. आणि हा कार्यक्रम संपूर्णपणे केंद्र सरकारच्या मदतीनं सुरू होता. 1993 पासून या कार्यक्रमाचे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम असे नामांतरण करण्यात आलं आणि सन 2000 पर्यंत भारतामधून कुष्ठव्याधीचे निर्मूलन करण्याचे निश्चित करण्यात आलं. तसेच या व्याधींची रुग्णसंख्या 10,000 लोकसंख्येमध्ये 1 एवढी कमी करण्याचं ठरलं.
याकरता ठराविक लोकसंख्येचं सर्वेक्षण, शालेय सर्वेक्षण यामार्फत रुग्ण निश्चिती करून त्यांच्यावर बहुविध औषधोपचार पद्धतीद्वारे म्हणजे मल्टी ड्रग ट्रीटमेंटद्वारे औषधोपचार करण्याचं निश्चित झालं. हे उपचार ग्रामीण भागामध्ये फिरते फिरते कुष्ठ केंद्र यामार्फत केले जातात. आणि या कुष्ठरोग नियंत्रण पथकामध्ये एक वैद्यकीय अधिकारी असतो, दोन सुपरवायझर असतात, त्याच्यानंतर पॅरामेडिकल वर्कर्स 20 असतात. यांना 4.5 लाख लोकसंख्येचं उद्दिष्ट हे दिलेलं असतं. यांनी दिलेल्या लोकसंख्येमध्ये घरोघरी जायचं, सर्वेक्षण करायचं, वार्षिक 8,000 व्यक्ती तपासायच्या असं गृहीत धरलेलं असतं. आणि शहरी विभागामध्ये शहरी केंद्र ही 50,000 लोकसंख्येमध्ये कार्यरत असतात. जागतिक आरोग्य संघटनेनं इसवी सन 2005 पर्यंत कुष्ठरोग निर्मूलन करण्याचं उद्दिष्ट हे ठरवलेलं आहे आणि त्यानुसार कार्यवाही सुद्धा सुरू केलेली आहे. सीडा, दांडिया, WHO, युनिसेफ यासारख्या आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्था आणि इतर 285 ऐच्छिक संस्था या कार्यक्रमामध्ये भाग घेतात. आणि या कार्यक्रमामध्ये काही ज्या गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत ते म्हणजे वैद्यकीय उपाय, समस्येचं आकलन, त्वरित रुग्ण निदान, नंतर बहुविध औषधोपचार पद्धती, सर्वेक्षण, इम्युनोप्रोफिलॅक्सिस, केमोप्रोफिलॅक्सिस, पुनर्वसन, आरोग्य शिक्षण, सामाजिक आधार, कार्यक्रमाची आखणी आणि व्यवस्थापन आणि मूल्यांकन या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. नंतर बहुविध औषधोपचार पद्धती जी आहे त्या पद्धतीमध्ये एमबी लेप्रसी म्हणजे 5 पेक्षा अधिक चट्टे असणं, 1 पेक्षा अधिक मज्जास्त्रांचा अंतर्भाव असणं, ड्रॉपलेट टेस्ट पॉझिटिव्ह असणं, अशा व्यक्तीला बहुविध औषधोपचार पद्धती दिली जाते. तर त्याच्यामध्ये काय दिलं जातं तर रिफाम्पिसिन 600 मिलीग्रॅम, लॅम्प्रिन 300 मिलीग्रॅम आणि सल्फोन 100 मिलीग्रॅम हे 3 औषधं 1 वर्षापर्यंत दिली जातात. नंतर पीबी लेप्रसी यात 2 ते 5 चट्टे, एका मज्जातंतूचा अंतर्भाव आणि ड्रॉपलेट टेस्ट जर निगेटिव्ह असेल तर त्याला पीबी लेप्रसी असं म्हणतात. आणि अशा रुग्णाला रिफाम्पिसिन 600 मिलीग्रॅम, सल्फोन 100 मिलीग्रॅम ही 2 औषधं 6 महिन्यापर्यंत दिली जातात. तर अशा प्रकारे कुष्ठरोग नियंत्रणावर सुद्धा बऱ्यापैकी हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे. पूर्वी जेवढे कुष्ठरोगाचे रुग्ण दिसायचे त्या मानानं आता कुष्ठरोगाचे रुग्ण हे खूप कमी दिसून येतात. आता कुष्ठरोगांसाठी डॉक्टर बाबा आमटेंनी आपलं सगळं आयुष्य वेचलं. लाखो कुष्ठरोगांना त्यांनी बरं केलं आणि त्यामुळं आपल्याला जे पूर्वी रस्त्यावर भीक मागताना दिसायचे कुष्ठरोगी तर तसे आता कुठेही आपल्याला दिसत नाहीत. बाबा आमटेंनी शेकडो काय जवळजवळ लाखो करोडो लोकांवर उपचार केले आणि त्यांना बरं केलं. नुसतं बरं केलं असं नाही तर त्यांनी त्यांचं पुनर्वसन सुद्धा केलं. त्यांनी स्वतःच्या पायावर उभं केलं आणि त्यांना समाजामध्ये सन्मानानं जगता यावं अशी त्यांची व्यवस्था सुद्धा केली. त्याच्यानंतर त्यांचं काम बऱ्यापैकी डॉक्टर प्रकाश आमटेंनी सुद्धा पुढे नेलं. हे आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे कुष्ठरोग्यांसाठी बाबा आमटेंनी काय काय केलं. ठीक आहे. याच्यानंतरच जे टॉपिक आहे तो म्हणजे राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम. तर क्षयरोगामध्ये स्वातंत्र्यानंतर क्षय नियंत्रण कक्ष हा आरोग्य संचलनांतर्गत स्थापन करण्यात आला आणि त्यानंतर BCGचं सार्वत्रिक लसीकरण सुरू करण्यात आलं. म्हणजे पूर्वी क्षयरोगाचे खूप रुग्ण असायचे आणि त्यांना फारशी काही यशस्वी उपचार पद्धती नव्हती. त्यामुळं क्षयरोग झाला की बहुतेक क्षयरोगाचा रुग्ण हा मरायचा. क्षयरोगानं मरणाऱ्यांची संख्या ही पूर्वी खूप मोठी होती. त्यामुळं राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम हा आखण्यात आला आणि त्यानंतर BCG
ह्या क्षयरोगावरच्या लसीचं संशोधन झालं आणि मग जन्मानंतर लगेचच BCG लस ही प्रत्येक बाळाला देण्यात येऊ लागली. BCGचं सार्वत्रिक लसीकरण सुरू करण्यात आलं आणि याकरता जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांचं सहकार्य मिळालं. हा कार्यक्रम भारतामध्ये 1962 मध्ये सुरू करण्यात आला आणि या कार्यक्रमाचे उद्देश असे आहेत. एक म्हणजे दीर्घकालीन उद्देश असे आहेत. समाजामध्ये क्षयाचं प्रमाण हे ठराविक कालावधीमध्ये नियंत्रित करणं, तसंच कमी कालावधीच्या उद्देशामध्ये घराच्या जवळच रुग्णाच्या निदानाची आणि उपचाराची व्यवस्था करणं आणि जे विशेषतः ग्रामीण भागामध्ये राहतात त्यांच्याकरता प्रतिबंधाची व्यवस्था करणं, नुकत्याच जन्मलेल्या सगळ्या बाळांना BCG ही क्षयरोग विरोधी लस देणं, याकरता जिल्हा क्षय कार्यक्रम राबवण्याचं ठरवण्यात आलं. भारतामध्ये 600च्या वर क्षय नियंत्रण कक्ष आहेत आणि यापैकी 390 केंद्राचे जिल्हा क्षय केंद्रामध्ये रूपांतर करण्यात आलं. याच्यावर राष्ट्रीय क्षय संस्था बेंगलोर यांचं लक्ष असतं या जिल्हा क्षय केंद्रांवर. योजना तयार करणं, त्याची अंमलबजावणी करणं कार्य जिल्हा क्षय केंद्रामार्फत केली जातात आणि हा कार्यक्रम जिल्हा सर्वोपचार रुग्णालय किंवा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, रेल्वे हॉस्पिटल, कामगार विमा रुग्णालय यांच्या मार्फत ही कामं केली जातात. आता जिल्हा क्षय केंद्राची कार्यप्रणाली कशी असते, तर पहिलं म्हणजे रुग्ण शोधून काढायचे. तर जिल्ह्याची सरासरी लोकसंख्या 15 लाख अशी जर गृहीत धरली तर 3000 श्लेष्मास्त्राव सकारात्मक रुग्ण म्हणजे स्पुटम, बेडकायुक्त ज्यांना खोकला येतोय तर त्या सगळ्या रुग्णांची तपासणी करणं आणि त्याच्यातून क्षयरोगाचे रुग्ण कोणी आहेत का ते शोधून काढणं, नंतर त्यांना उपचार देणं. आता हा जो क्षयरोगाचा उपचार आहे तो मोफत केला जातो. त्या रुग्णाला जे केंद्र जवळ आहे, जिल्हा क्षयरोग केंद्र जे जवळ आहे त्या केंद्रातून त्याला 1 महिन्याची औषधं निश्चित तारखेला मोफत दिली जातात. एखाद्या रुग्णानं जर ठराविक तारखेला औषधं नेली नसतील तर त्याला पत्र पाठवून औषधी नेण्याकरता बोलावलं जातं आणि एवढं करूनही 7 दिवसात औषधं न्यायला तो रुग्ण जर नाही आला तर त्याच्या घरी जाऊन त्याला औषधं दिली जातात आणि 1 वर्ष त्या रुग्णानं ही औषधी नियमितपणे घेतली पाहिजेत, तरच तो पूर्णपणे त्यातून बरा होऊ शकतो. नंतर BCG लसीकरण, सार्वत्रिक लस टोचणी कार्यक्रमांतर्गत BCG लसीकरण हे आवश्यक केलेलं आहे. नंतर नोंदणी आणि अहवाल, स्पुटम पॉझिटिव्ह असलेल्या प्रत्येक रुग्णाचं नाव, पत्ता केंद्रामध्ये लिहिला जातो आणि त्याची माहिती जिल्हा क्षय केंद्राकडे पाठवली जाते आणि अशा प्रकारे प्रत्येक रुग्णाविषयीची नोंद आणि अहवाल केंद्राकडे तयार असतो. नंतर सुपरविजन, निरीक्षण करणं, जिल्हा क्षय केंद्रातील अधिकारी हे त्याच्या अंतर्गत असणाऱ्या केंद्रांना नियमित भेटी देतात, त्यांना मार्गदर्शन करतात आणि या भेटीला निरीक्षण असं म्हणतात. नंतर उद्दिष्ट आणि उद्दिष्ट प्राप्ती, म्हणजे प्रत्येक वर्षाचं उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे इसवी सन 1992 मध्ये भारतात सुधारित राष्ट्रीय क्षय नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला आणि त्या अंतर्गत 85% रुग्णांमध्ये कमी अवधीची उपचार पद्धती याचा प्रयोग करून त्यांना व्याधीमुक्त केलं गेलं. नंतर आरोग्य शिक्षणाद्वारे जनजागृती करणं, सेवाभावी संस्थांची मदत घेणं या बाबी समाविष्ट केल्या. या अंतर्गत सध्या डॉट्स म्हणजे डायरेक्ट ऑब्झर्वेशन थेरपी शॉर्ट कोर्स सुरू करण्यात आला. यामध्ये रुग्णांवर आपल्या समोर उपचार केले जातात. याकरता आरोग्य कर्मचारी, शिक्षक अंगणवाडी कर्मचारी, नंतर दाई आणि समाजसेवकांचं सहकार्य हे घेतलं जातं. त्यांना डॉट एजंट म्हणून संबोधण्यात येतं. डॉट म्हणजे काय, तर डायरेक्ट ऑब्झर्वेशन थेरपी. आणि रुग्णांवर पूर्ण उपचार झाल्यावर त्या एजंटला 150 रुपये मानधन ही देण्यात येतं. अशा प्रकारे राष्ट्रीय मलेरिया, फिलेरिया, कुष्ठरोग आणि क्षयरोग यांच्यावर
नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रम हे राबवले जातात. ठीक आहे. तर इथं हा टॉपिक संपलेला आहे. उद्या आपण कुटुंब कल्याण योजना, फॅमिली वेलफेअर ऑर्गनायझेशन याबद्दल आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. ठीक तर आहे. मॅडम, तुम्ही आज जे शिकवलंय ना, तर हा. त्यातलं राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या अंतर्गतलं ते मलेरिया, हम्म. फ्लोरिया आणि त्याच्यानंतर फायलेरिया फिलेरिया. हा. आणि कुष्ठरोग आणि क्षयरोगच्या जर मराठी नोट्स असतील तर, कारण याच्यात पूर्ण काही बरचसं काही मटेरियल इंग्लिश मध्ये आहे. कुठलं पुस्तक आहे तुमच्याकडे? आपलं पाथरीकरांचं स्वस्त वृत्त. मग त्याच्यात मराठीच आहे की. हम्म, नाही काही मी जे मटेरियल. पाठवलंय ना, मी जे विजय पात्रीकरांचं पुस्तक पाठवलंय ना, ते पुस्तक पूर्णतः मराठी आहे. तर त्याच्यातला प्रिंट्स काढून घ्या तुम्ही, जे तुमच्याकडे नाहीये ते. म्हणजे याच्यामध्ये काही भाग इंग्लिश मध्ये आहे, अर्धा भाग ते बरोबर. मलेरिया. नाही नाही, मी जे पाठवलंय ना तुम्हाला पीडीएफ, मी एका पूर्ण पुस्तकाचं पीडीएफ तुम्हाला पाठवलंय. हो, पाहिलं पाहिलं. बघ तुम्ही त्याच्यामध्ये बघ. पाठवलंय.